अधिक मासामध्ये फक्त दानाचं महात्म्य नाही आहे. हां, हे बघा ही पोथी आहे. अच्छा. ही पद्मपुराणोक्त संग्रहित ही पोथी आहे, मराठीतून आहे. बर. आणि ही संस्कृत हिंदी ही बृहन्नारदीय पुराणामध्ये आलेली ही आहे. उत्तर भारतामध्ये प्राय ह्याचं पारायण होतं. अच्छा, या वरच्या पोथीचं. बृहन्नारदीय पुराणोक्त संस्कृत आणि हिंदी असं हेच हे आहे. आणि ही मराठी ओवीबद्ध आहे. ही पद्मपुराणातून हे ओवीबद्ध हे सार घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये ह्या आपल्या मराठी पोथीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये दानाला कोण पात्र आहे हे सांगितलं. आता अधिक मासामध्ये दानाचं महत्त्व आहे, मग वाटेल त्याला द्या. किती विवेक आपल्या पूर्वजांनी ठेवलेला आहे, किती विवेक आपल्या शास्त्रांनी ठेवलेला आहे. कुठलीच गोष्ट ढोबळ नाही, अगदी सुव्यवस्थित आहे. आणि आता आपण त्याच्या पाठीमागचं विज्ञान न समजून घेतल्यामुळे मग आपण त्याला कर्मकांड म्हणा किंवा त्याला नियमाचं जंजाल हे आपण म्हणतो. पण हे किती सूक्ष्म आहे की वाटेल त्याला दान देणं हे आपल्याकडे अपेक्षित नाही. भगवंत सुद्धा सांगतात, देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. देश, काल आणि पात्र ह्या तिन्हीचं सांगड घालून ज्यावेळेस दान दिले जातं ना, त्यावेळेस ते सत्पात्र दान घडत असतं. आता देश अर्थात स्थान, आता ते तीर्थाचं स्थान असेल किंवा अजून कुठलं असेल किंवा आपल्या घराचं सुद्धा असेल तर ते पवित्र असावं. त्यानंतर काल, आता अधिक मासाबद्दल आपण बोलतोय तर तो दानासाठी तो सर्वोच्च काळ आहे. तर दानासाठी सर्वोच्च काळ आहे, पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे पात्र आहे. देशापेक्षा महत्त्वाचं काल आहे आणि कालापेक्षा महत्त्वाचं पात्र आहे. जर पात्र चांगला असेल तर देश काल जरी थोडे कमी जास्त असतील तरी न विचारता दान द्यावाच सांगितले, न विचार करता पुण्यकर्म करावाच सांगितले. सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर ते सत्पात्र आहे. आणि अच्छा, जसं सत्पात्र दानाचं पुण्य आहे तसं कुपात्र दानाचं पापही आहे. बरोबर आहे. तुम्ही जर एखाद्या दारुड्याला जर काय 100 रुपये दिले आणि जर त्यांनी त्याच्यातून जर काय मदिरा पिली तर त्याचं पाप, त्याच्या मदिरा पानाचं किंवा त्याच्यानंतर तो जो काही विकृत करणार आहे त्याचं पाप ते दान देणाऱ्याला सुद्धा लागतं. तर नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. सत्पात्र दानाचं पुण्य तर तसं कुपात्र दानाचं दोष, पाप. तर ह्यामुळे खूप विवेकदृष्टीने दान द्यावं. भावनेच्या भरात येऊन दान देऊ नये हे सांगणारा जगात फक्त आपला एकच धर्म आहे. तर आता आपल्या ह्याच्यामध्ये आता 4थ्या अध्यायामध्ये जो विषय आला आहे तर त्याच्यामध्ये आता म्हणजे आता अन्नदानाचा पात्र कोण आहे? जो भुकेला आहे तो अन्नदानाचा पात्र आहे. आता ह्यावेळेस ज्येष्ठ अधिक आहे, तर हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर ह्याच्यामध्ये आता जो कोणी तहानलेला आहे तो जलपानाचा अधिकारी आहे. म्हणून ह्याच्यामध्ये आपण हे लावू शकतो काय, पाणपोई वगैरे खूप छान उपक्रम आहे. तर अशा आम्ही पुष्कळ ठिकाणी पाहिलं की कोणी मार्गाने जात असतात वगैरे, शरबत वगैरे वाटप करत असतात वगैरे. तर आता आमची ऋषिकेशला कथा होती, तर तिथं मार्गातून जात असताना उन्हाळा चालू आहे म्हणून शरबत वाटतायत, अल्पाहार वाटतायत वगैरे हे इत्यादी उत्साहाने काही करतात. तर हे अशाप्रमाणे केले जाऊ शकतं. ते सत्पात्र दान आहे. तहान असेल, भूक असेल, अन्नदान करायचं असेल, ह्याला जास्त चिकित्सा नाही आहे. त्यावेळेस आपण धन दान करतो किंवा एखाद्या वस्तूचं दान करतो तर समोरचा व्यक्ती जितका सुपात्र असेल तितका अधिक विशेष पुण्य आपल्याला प्राप्त होतं. आता गरिबांना द्यावं, धनाची आवश्यकता त्यांना असेल, आता धनाचा दुरुपयोग होऊ शकतो तर आपण सरळ त्यांना उपयोगी वस्तूंचं दान इत्यादी करू शकतो. ते त्यासाठी पात्र असतात. असं वेगवेगळ्या सामाजिक असेल ह्या उपक्रमांमधून आपण दान देऊ शकतो. आता धार्मिक कुठल्याही आपल्या दानांमध्ये जो विषय आलेला आहे तर जिथं भगवंतानी गीतेमध्ये देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम हे म्हणलेलं आहे. आणि आमच्या ज्ञानोबा माऊलींनी त्याच्यावर ज्या लिहिलेल्या ओव्या आहेत, त्याच्यावर केलेला जो विस्तार आहे किंवा इतरही आचार्यांनी त्याच्यावर लिहिलेले जे भाष्य इत्यादी आहे ते जर पाहिलं तर सत्पात्र, सदाचार संपन्न, वैदिक आपल्या धर्माचरणाने संपन्न उत्कृष्ट असा विप्र ब्राह्मण हा वेदपाठी हा दानासाठी सर्वोच्च पात्र मानल्या गेलेला आहे. पतनात त्रायते यसमात पात्र इत्यभिधीयते ही पात्र शब्दाची व्याख्या आहे. जो आपल्याला पतनापासून वाचवतो, जो आपल्याला पतनापासून वाचवू शकतो असं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे पात्र, त्याला असं म्हणलं जातं. मग आता जो नित्य संध्या गायत्री आता शिवपुराणामध्ये तर विशेष वर्णन आलं आहे की जो गायत्री पुरुष शरण संपन्न आहे तो पात्र आहे वगैरे. पण आता तेवढं जरी हे नाही झालं तरी कमीत कमी संध्या गायत्री इत्यादी करणारा, सदाचार संपन्न असणारा ब्राह्मण
हा धार्मिकदृष्ट्या दानासाठी योग्य असतो. तो सुद्धा सदाचार संपन्न असावा. एक भाग. आपल्याकडं सर्वात पूज्य स्थान त्या वैदिक ब्राह्मणाला दिलेलं आहे. आणि पूज्य स्थान का दिलेलं आहे? सर्वाधिक नियम हे त्यांच्यावरच लागू आहेत. सर्वाधिक कठोर नियम असेल, सर्वाधिक अनुशासन असेल, हे त्यांच्यावरच लागू आहे. पूज्यत्व हे मोफत मिळत नाही. ते असं काटेरी गुलाब असतो की तुम्हाला ते सगळ्या गोष्टी साध्य कराव्या लागतात. तर कठोर नियमांचं तो पालन करतो म्हणून तो पूज्य. तर असा पूज्य असणारा तो वैदिक ब्राह्मण सुद्धा इथं ह्या अधिक मासाच्या महात्म्याच्या पोथीमध्ये त्या 4थ्या अध्यायामध्ये हा विषय आला की तो सुद्धा सदाचार संपन्न असेल तरच द्यावा. किती विवेक आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं. नुसता ब्राह्मण आहे, नुसता अजून काय नुसता याज्ञी करतो किंवा धोतर घालतो, गंध लावतो म्हणून त्याला द्यावा असं नाही. त्याचं तो वास्तविक सदाचारी आहे की नाही हे पाहून दान द्यावं. आता आपल्याला जितकी वरवर ढोबळ माहिती असते त्याप्रमाणे तो काही निषिद्ध आचरण करत नाही ना, तो काही चुकीचं आचरण करत नाही ना, बस एवढं पाहून जरी दिलं तरी चालू शकतं. पण हा विवेक म्हणजे सामान्य गोरगरिबांच्या दानापासून ते वैदिक पंडित असतील, सदाचार संपन्न जे वैदिक ब्राह्मण असतील त्यांच्यापर्यंत हे दान वेगळ्या प्रकारे दिल्या जाऊ शकतं. आता ह्या दान परंपरेमध्ये काही लोकाचारसुद्धा शिरलेले आहेत. लोकाचार म्हणजे काय हो? रूढी म्हणा, परंपरा म्हणा, ह्या शिरलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये एका ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे, आपल्या आप्त इत्यादिकांना सुद्धा दान करावं. बरं. आपले आप्त असतील, आपले इष्ट असतील, आपले मित्र असतील. आप्त आणि इष्ट ह्या दोघांचं विशेष वर्णन आहे. मित्र इत्यादी नाही. मित्र ते त्याला दान श्रेणीमध्ये येत नाही. ते एक वेगळ्या भेट ह्या स्वरूपामध्ये येऊ शकतो. म्हणून आपल्याकडे दान आणि दक्षिणा ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना फरक सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये. तर असं आहे की आप्त आणि इष्ट ह्यांना सुद्धा दान देण्याचं स्वल्प प्रमाणामध्ये पुण्य आहे, पण आहे. आता इतक्या छोट्याशा एका मुद्द्यावरून ते थेट नात्यांपर्यंत ही दानाची परंपरा गेली. हो. मग आता असं असतं की मनुष्य बुद्धी असते. एका खड्यात 2-3 पक्षी मारायची सवय असते. म्हणून पूर्वीपासून ही परंपरा चालू झाली, रूढी चालू झाली की जावायला आपण अधिक महिन्यामध्ये आपण दान द्यावं. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा